सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आम्ही वारंवार सांगतोय की हे सरकार आमच्या बहुजनांचं सरकार नाहीये. हे आमच्या दलितांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं सुद्धा सरकार नाहीये. हे सरकार मनवादी, जातीवादी सरकार आहे. गेल्या 3 दिवसापासून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष भाई विजय वानखडे हे संग्रामपूरमध्ये आंदोलन करीत आहेत. बेमुदत मचान आंदोलन ते करीत आहेत. पण अद्यापही त्यांना साधी भेट सुद्धा कोणत्या अधिकाऱ्यांनी दिलेली नाहीये. तिथलं प्रशासन झोपलंय काय? मीडियाचं लक्ष त्यांच्याकडे, मीडियाचं लक्ष सुद्धा त्यांच्याकडे आहे. पण अजून तिथल्या आमदारांनी ना खासदारांनी तिथे भेट दिली. अरे आमच्या माणसं मेल्यावर तुम्हाला जाग येणार आहे का? आमचा आंदोलक मेल्यावर तुम्हाला जाग येणार आहे का? शेतकऱ्यांच्या रस्त्याची मागणीसाठी ते त्या ठिकाणी आंदोलन करीत आहेत. शेतकरी मारायचेत का तुम्हाला? तहसीलदार, बीडीओ अजूनही त्यांना भेट दिली नाही. जर का लवकरात लवकर तहसीलदारांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेट दिली नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणतात हे जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये, जिल्हा परिषद म्हणते हे सार्वजनिक बांधकाम ठिकाणीच्या ह्याच्यात आहे. म्हणजे एकूण एकावर हे ढकलायचं काम त्या ठिकाणी करत आहेत. तात्काळ त्या ठिकाणी रोडचा प्रश्न मार्गी लावावा. प्रशासनाला ही पॅन्थर स्टाईल इशारा देतोय. जर का पॅन्थर त्या ठिकाणी आला तर मग पॅन्थर काय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. संघर्ष नायक दीपक भाई केदारांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आमच्या पॅन्थरच्या केसाला सुद्धा धक्का लागला आणि त्या पॅन्थरच्या जीवाचं जर का बरं वाईट झालं तर याला संपूर्ण जबाबदार तिथलं स्थानिक प्रशासन राहील. तात्काळ तिथे जाऊन प्रश्न मार्गी लावा तहसीलदार साहेब, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील आणि हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्राचा मुद्दा झाल्याशिवाय राहणार नाही.